जर तुमच्या पोटावरील चरबी कमी करायचं असेल तर मित्रांनो आपल्या आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या आहारामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, जर तुम्हाला याच्या संदर्भात सविस्तर माहिती हवी असेल आणि तुमच्या पोटावरील चरबी कमीत कमी वेळेत जर कमी करायचं असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा कसा कमी करायचा याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. जर तुम्हाला कमीत कमी वेळेत आपल्या पोटावरील चरबी कमी करायचं असेल तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजेच कॅलरी कॅल्क्युलेशन. कॅलरी कॅल्क्युलेशन म्हणजेच आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्याला कॅलरिक डेफिसिटमध्ये जाणं गरजेचं आहे. कॅलरिक डेफिसिट म्हणजे आपल्या शरीराला रोज काम करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीमधील फंक्शनिंगसाठी जेवढी कॅलरीज लागते, सपोज आपल्याला 2000 कॅलरीज लागत असेल तर आपल्याला 2000 पेक्षा कमी कॅलरीज कंझ्युम करणं म्हणजेच कॅलरिक डेफिसिटमध्ये जाणे होय. तर याच्यासाठी आपल्याला कॅलरी कमी घेणं गरजेचं आहे, म्हणजेच कॅलरी इनटेक. कॅलरी इनटेक जर समजा आपण 2000 कॅलरी इनटेक करत असाल तर आपलं कॅलरी एक्सपेंडिचर 2500 झालं पाहिजे. म्हणजे सपोज आपल्या शरीराला दिवसभरात काम करण्यासाठी जर 2500 कॅलरीची गरज असेल तर आपल्याला 2500 पेक्षा कमी म्हणजेच कॅलरी इनटेक 2000 कॅलरी पर डे घेण्याची गरज आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये साठलेल्या 500 कॅलरीज आपल्या शरीरामधून खर्च होतील आणि आपल्या आहारामधून आपण 2000 जर कॅलरीज घेतल्या तर आपल्याला 500 कॅलरीज मायनस होतील. म्हणजे रोज आपल्या शरीरामधून 500 कॅलरीज बर्न होतील आणि आपलं रोज असं करत असेल तर रोज 500 कॅलरीज म्हणजे आठवड्याला कमीत कमी आपले 1 किलो वेट आपण कमी करू शकतो. म्हणून आपण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कॅलरिक डेफिसिट मध्ये जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, खूप लोकांमध्ये गैरसमज आहे. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल किंवा आपल्या पोटावरील चरबी कमी करायची असेल तर आपल्याला उपाशी राहावं लागेल किंवा कमी खावं लागेल किंवा आपलं दुपारचं जेवण मिस करावं लागेल, असं काही नाहीये. तर आपल्याला जर पोटावरील चरबी कमी करायचं असेल तर मी तुम्हाला सायंटिफिकली सांगतो की आपल्याला कमी कॅलरीचा आहार चूज करावा लागेल. याच्यासाठी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे आपण दिवसभरामध्ये जे काही खातो ते किती कॅलरीज आपल्या शरीराला देतात किंवा कुठल्या आहारामधून काय मिळतं हे आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे किंवा त्या सर्व आहाराबद्दल आपल्याला नॉलेज असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला चरबी कमी करण्यासाठी किंवा आपलं वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे. मित्रांनो, जर आपलं वेट नॉर्मल ठेवायचं असेल किंवा जर आपली बॉडी लीन बनवायची असेल तर जनरली आपल्या आहारामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स आणि व्हायटॅमिन्स हे सर्व आहार असला पाहिजे. म्हणजे हे सर्व घटक असायला पाहिजे, म्हणजेच आपलं बॅलन्स डाएट असलं पाहिजे. पण आपल्या भारतीय आहारामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त आणि प्रोटीनचं प्रमाण खूप कमी असतं. त्याच्यामुळे काय होतं, चरबी आपल्या शरीरामध्ये वाढते, वजन वाढतं आणि फॅट वाढून जातं. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे आपल्या आहारामध्ये कुठली गोष्ट कमी असायला पाहिजे आणि कुठली गोष्ट जास्त असायला पाहिजे, जेणेकरून आपलं नॉर्मल वेट राहण्यास मदत होईल आणि आपल्या शरीरामध्ये चरबी वाढणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आपल्या आहारामध्ये कुठले घटक खूप कमी प्रमाणात असले पाहिजे आणि कुठले घटक वाढवण्याची गरज आहे. तर मित्रांनो, आपल्या आहारामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि वॉटर हे 4 महत्त्वाचे मॅक्रोन्यूट्रिएंट्स असायला पाहिजे. पण जर आपल्याला चरबी कमी करायचं असेल किंवा आपल्या पोटावरची चरबी कमी करायचं असेल तर आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचं प्रमाण कमी असायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की प्रोटीनमधून किती कॅलरीज मिळतात, कार्बोहायड्रेट्समधनं किती मिळतात आणि फॅट्समधनं किती मिळतात. तर चला आपण पाहूयात. 1 ग्रॅम प्रोटीनमधनं आपल्याला 4 कॅलरीज मिळतात आणि 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्समधनं आपल्याला 4 कॅलरीज मिळतात आणि 1 ग्रॅम फॅटमधून आपल्याला 9 कॅलरीज मिळतात आणि पाण्यामधनं 0 कॅलरीज मिळतात. तर बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल, जर आपल्या आहारामध्ये आपण फॅटचं प्रमाण जास्त घेतलेलं असेल तर 1 ग्रॅम कॅलरीज मधून आपल्याला 1 ग्रॅम मधून आपल्याला 9 कॅलरीज मिळतात आणि प्रोटीन मधून 4 ग्रॅम कॅलरीज मिळतात आणि कार्बोहायड्रेट्स मधनं 4 ग्रॅम. तर मित्रांनो, जर आपल्याला वजन कमी करायचं आहे किंवा फॅट कमी करायचं आहे तर आपल्याला आपल्या आहारामधून फॅट कट करावं लागेल किंवा फॅटचं खूप कमी प्रमाण असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये चरबी वाढणार नाही किंवा आपल्या शरीरामध्ये कॅलरी स्टोअर होणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. फॅट नंतर आपल्याला कार्बोहायड्रेट्स वरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचा आहार घेतो तेव्हा 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 कॅलरीज मिळत असतात, म्हणजेच प्रोटीनच्या बरोबरीला कॅलरीज मिळत असतात. पण जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचं इंटेक जास्त करू तेव्हा आपल्याला कार्बोहायड्रेट्स फॅट्समध्ये कन्वर्ट होतात आणि आपल्या शरीरामध्ये चरबी वाढते किंवा पोटावरती चरबी साठून राहते आणि आपण लठ्ठ व्हायला लागतो आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो. म्हणून आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाणही कमी असलं पाहिजे. मित्रांनो, कार्बोहायड्रेट्स 2 प्रकारचे असतात.
एक म्हणजे सिंपल कार्ब्स आणि दुसरं म्हणजेच कॉम्प्लेक्स कार्ब्स. जेव्हा आपल्या आहारामध्ये सिंपल कार्ब्स असतात तेव्हा ते लगेचच आपल्या शरीरामध्ये डायजेशन ऍब्सॉर्प्शन होतात, म्हणजे लगेचच आपल्याला भूक लागते. जर आपल्याला भूक लागली की आपण लगेचच नवीन पदार्थ खातो, म्हणजेच आपल्याला जास्त कॅलरीज आपण कंझ्युम करतो आणि आपल्या शरीरामध्ये चरबी साठून राहते, आपल्या पोटाचा घेर वाढतो आणि पोटावरती चरबी साठवते. जेव्हा आपण आपल्या आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ऍड करतो तेव्हा ते स्लो स्लो डायजेशन ऍब्सॉर्प्शन होतात आणि स्लो स्लो आपल्या शरीराला एनर्जी देत राहतात. म्हणून कम्पेअर टू सिंपल कार्ब्स आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे. जर समजा आपल्याला जर वजन कमी करायचं असेल किंवा जर आपल्याला लठ्ठपणा किंवा पोटावरील चरबी कमी करायचं असेल तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इज द बेस्ट ऑप्शन. म्हणून आपल्याला कुठल्या पदार्थामधून प्रोटीन भेटतात, कुठल्या पदार्थामधून कार्बोहायड्रेट्स मध्ये सिंपल कार्बोहायड्रेट्स कुठले पदार्थ आहेत किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स कुठले पदार्थ आहेत हे माहीत असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण तो चांगला आहार चूज करू आणि आपलं चांगली बॉडी बनण्यास आपल्याला मदत होईल किंवा आपला लठ्ठपणा किंवा पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होईल. आपल्या शरीरामध्ये 60 to 70% प्रमाण हे पाण्याचं असतं. म्हणून पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही किंवा पाण्याशिवाय आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रक्रिया होऊ शकत नाही. डायजेशन ऍब्सॉर्प्शन प्रक्रिया किंवा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम काम करू शकत नाही किंवा आपली रिनल सिस्टम काम करू शकत नाही. म्हणून मित्रांनो पाण्याचं खूप महत्व आहे. म्हणून आपण दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर सपोज आपल्याला वजन कमी करायचं असेल किंवा पोटावरील चरबी कमी करायचं असेल तर आपल्या आहारामध्ये 3 ते 4 लिटर पेक्षाही जास्त पाण्याचं प्रमाण असणं गरजेचं आहे. 3 to 4 लिटर वॉटर पर डे. पाण्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचे कॅलरीज भेटत नाहीत आणि जर आपल्याला पोटावरील चरबी कमी करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे 2 मील मधील टाइम वाढवणे. जर समजा आपण 5 तासाने आपण जेवण करत असाल, जर सकाळी 7 वाजता नाश्ता केला असेल आणि नंतर आपण 5 तासाने जेवणार असाल तर मित्रांनो इनिशियल फेजमध्ये किंवा पहिल्या वेळेस आपण 30 ते 45 मिनिट आपण जेवणाचा टाइम वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून साठलेल्या कॅलरीज आपल्या शरीरामधून बर्न होतील आणि आपल्याला पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत होईल. जर आपल्याला भूक लागत असेल तर तेव्हा आपण पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की पाण्यापासून कुठल्याही प्रकारचे कॅलरीज भेटत नाहीत आणि आपल्याला पाणी पिल्यामुळे आपल्याला भूक भागेल, पोट भरल्यासारखं वाटेल. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे पोर्शन कंट्रोल. पोर्शन कंट्रोल म्हणजेच आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या प्लेटमध्ये जर समजा आपण 4 चपाती घेत असाल, एक वाटीभर भात घेत असाल तर मित्रांनो आपल्याला पोर्शन कंट्रोल करायचं असेल किंवा पोर्शन कमी करायचं म्हणजेच आपल्या 4 चपातीमधून आपण अर्धी चपाती कमी घेणं किंवा वाटीभर भातामधून थोडीशी वाटीमध्ये भात कमी घेणं किंवा अर्धी वाटी भात घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये कमीत कमी कॅलरीज जातील आणि आपल्या शरीरामध्ये साठून राहिलेले कॅलरीज बर्न होतील. आपल्याला पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे प्रोटीन. प्रोटीनचं प्रमाण वाढवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून प्रोटीन पासून आपल्याला 1 ग्रॅम प्रोटीन पासून आपल्याला 4 कॅलरीज भेटतात आणि 1 ग्रॅम फॅट पासून आपल्याला 9 कॅलरीज भेटतात. म्हणून प्रोटीनचं प्रमाण वाढवायला पाहिजे आणि फॅटचं प्रमाण खूप कमी करायला पाहिजे आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आपण वाढवायला पाहिजे. सिंपल कार्बोहायड्रेट्स न घेता आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे सिंपल कार्बोहायड्रेट्स घेतल्यावर खूप ते लवकर डायजेशन ऍब्सॉर्प्शन होतात आणि आपल्याला लगेचच आपलं पोट खाली होऊन जातं किंवा आपल्याला लगेचच भूक लागते आणि आपण लगेचच पुढचं जेवण जेवतो आणि आपण आपल्या शरीरामध्ये कॅलरीज वाढून घेतो आणि आपण लठ्ठ व्हायला लागतो. म्हणून आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स न घेता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणं गरजेचं आहे. प्रोटीनमध्ये आपण लीन प्रोटीन घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे कुठल्या आहारामधून काय भेटतं किंवा आपल्याला लठ्ठपणा किंवा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कुठल्या प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत होईल. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी लीन प्रोटीन अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो 2 प्रकारचे लीन प्रोटीन असतात. फर्स्ट वन इज एनिमल बेस्ड प्रोटीन आणि सेकंड वन इज प्लांट बेस्ड प्रोटीन. म्हणजे एनिमल बेस्ड प्रोटीन म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे प्रोटीन्स आणि प्लांट बेस्ड प्रोटीन म्हणजे भाजीपाला किंवा डाळींपासून मिळणारे प्रोटीन्स. जर आपण नॉन व्हेजिटेरियन असाल तर आपल्या आहारामध्ये एनिमल बेस्ड प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे आणि एनिमल बेस्ड प्रोटीन मध्ये सर्वात महत्त्वाचं आहे एग व्हाईट. एग व्हाईट म्हणजेच अंड्याचा पांढरा भाग, त्याच्यापासून आपल्याला एकदम चांगल्या प्रमाणात लीन प्रोटीन भेटतं. चिकन ब्रेस्ट, चिकन घेत असताना आपण चिकन ब्रेस्टचा भाग आपण घेतला पाहिजे. त्यानंतर मटन आणि फिश हे सर्व घेत असताना आपण कमीत कमी चरबी असलेला पदार्थ चूज करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या आहारामधून कमीत कमी चरबी आपल्या शरीरामध्ये जाईल आणि आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल. जर आपण शुद्ध शाकाहारी असाल तर आपण प्लांट बेस्ड प्रोटीन मधून लीन प्रोटीन मिळवू शकतो आणि आपलं वजन कमी करण्यास किंवा फॅट कमी करण्यास मदत होते. प्लांट बेस्ड प्रोटीन मध्ये सर्वात महत्त्वाचं आहे स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्ये आपल्या आहारामध्ये जर आपण समाविष्ट केली तर आपल्याला पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते. मोड येणारी कडधान्ये म्हणजेच मूग, मटकी, चना आणि वाटाणा यांचा जर आपण मोड आणून आपण उसळ बनवून खाल्ली तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये लीन प्रोटीनचं प्रमाण वाढेल आणि आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल. त्याबरोबरच आपल्या आहारामध्ये पनीर, दही आणि किडनी बीन्स म्हणजे राजमा यांचा समावेश असायला पाहिजे,
जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त लीन प्रोटीन जाईल आणि आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल. आता पण पाहूयात कुठल्या कुठल्या पदार्थामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात. स्पेशली दोन प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात. एक म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स आणि दुसरं म्हणजेच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. जर आपल्याला पोटावरची चरबी कमी करायचं असेल तर आपल्याला सिंपल कार्बोहायड्रेट्स न घेता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला सिंपल कार्बोहायड्रेट्सचे सोर्सेस माहित असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ते सोर्सेस आपण टाळू. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, व्हाईट शुगर, व्हाईट राईस, व्हाईट ब्रेड, प्रोसेस्ड फूड्स, ऑल टाइप्स ऑफ कोल्ड ड्रिंक्स, केक्स, चॉकलेट्स, पिझ्झा, बर्गर, वडापाव हे सर्व पदार्थ जर आपण टाळले तर आपल्या शरीरामध्ये सिंपल कार्बोहायड्रेट जाणार नाहीत आणि आपल्या शरीरामध्ये चरबी कमी जाईल आणि आपल्याला पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होईल. तर मित्रांनो, सिंपल कार्बोहायड्रेट्स वरून आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स वरती शिफ्ट व्हायचंय. पण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे सोर्सेस कुठले कुठले आहेत हे आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे पोटॅटो म्हणजे बटाटे, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे, ब्राऊन ब्रेड, ब्राऊन राईस आणि ओट्स हे सर्वात महत्वाचे हाय रिच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सोर्सेस आहेत. जर आपण हे सर्व कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले तर तुमच्या पोटावरील चरबी खूप लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. तर मित्रांनो, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्याला लीन प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट त्याच्यासोबतच हेल्दी फॅट्स घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला हेल्दी फॅट्सचे सोर्सेस माहित असणं खूप गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये हेल्दी फॅट्स आपल्याला काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, शेंगदाणा किंवा शेंगदाणा तेल, ऑलिव्ह ऑइल, मस्टर्ड ऑइल हे सर्व पदार्थ जर आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले तर आपल्याला हेल्दी फॅट्स मिळेल आणि आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होईल. आतापर्यंत आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय ह्याच्या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे. मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि वॉटर ह्याच्या संदर्भात एकदम डिटेल माहिती बघितलेली आहे. आता आपण पाहूयात मायक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रोन्यूट्रिएंट्सचे एकदम मायक्रो म्हणजे कमी प्रमाणात आपल्याला न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला गरज असते, पण ते एकदम इसेन्शियल असतात. जर त्यांची डेफिशियन्सी झाली तर आपल्याला डायजेशन ॲब्सॉर्प्शनसाठी प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा आपले वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर आपल्या आहारामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स समप्रमाणात असणं अत्यंत गरजेचं आहे. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये दोन प्रकारचे घटक असतात. एक म्हणजे व्हायटामिन्स आणि दुसरं म्हणजे मिनरल्स. व्हायटामिन्स म्हणजे जीवनसत्व. जीवनसत्व हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे फॅट सोल्युबल व्हायटामिन्स आणि दुसरं म्हणजे वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स म्हणजे स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारे व्हायटामिन्स आणि पाण्यात विरघळणारे व्हायटामिन्स. फॅट सोल्युबल व्हायटामिन्स कुठले कुठले आहेत? व्हायटामिन ए, डी, ई आणि के हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. आणि वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स आहेत व्हायटामिन सी आणि बी कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्स म्हणजे 2-4 प्रकारचे व्हायटामिन बी असतात म्हणून त्याला कॉम्प्लेक्स बोलतात. म्हणून व्हायटामिन सी आणि बी कॉम्प्लेक्स हे वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स असतात. हे दोन्ही प्रकारचे जीवनसत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. जर सपोज त्यांची डेफिशियन्सी किंवा जर कमतरता झाली तर मॅक्रोन्यूट्रिएंट्सचं डायजेशन ॲब्सॉर्प्शन प्रॉपर होत नाही किंवा आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा आपण लठ्ठपणा येऊ शकतो. म्हणून आपल्या आहारामध्ये समाविष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. व्हायटामिन सोबतच मिनरल्स हे तेवढेच महत्वाचे असतात. त्यासाठी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे मिनरल्स असतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे कॅल्शियम. कॅल्शियम हा आपल्या दातांमध्ये आणि आपल्या हाडांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असतात. म्हणून आपल्या आहारांमधून कॅल्शियम घेणं खूप गरजेचं आहे. वयोवृद्ध अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे लेवल खूप कमी होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला पाय दुखायला लागतात किंवा आपले हाडं दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात. म्हणून आपल्या आहारामधून जास्तीत जास्त प्रमाणात कॅल्शियम इंटेक करणं खूप गरजेचं असतं. कॅल्शियम नंतर मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम आणि क्लोराईड हे सर्व मिनरल्स आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. जर समजा त्यांची कमतरता झाली तर आपल्या वेगवेगळ्या डेफिशियन्सी होऊन आजार होऊ शकतात किंवा आपल्या मॅक्रोन्यूट्रिएंट्सचं डायजेशन ॲब्सॉर्प्शन होऊ शकत नाही. म्हणून आपल्या आहारामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स सोबतच व्हायटामिन्स आणि मिनरल्सचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळवण्याचे सोर्सेसही माहित असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या आहारामधून व्हायटामिन्स आणि मिनरल्स सर्व व्यवस्थित प्रमाणात मिळेल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची डेफिशियन्सी होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या भाज्यांचा समावेश केला किंवा सर्व प्रकारचे सिजनेबल फ्रूटचा समावेश केला तर आपल्याला गरज असलेल्या सर्व प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळून जातात. तर मित्रांनो, आजच्या टॉपिकचं ओव्हरऑल जर समरी सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आहारामध्ये लीन प्रोटीनचं प्रमाण वाढवायला पाहिजे. सिंपल कार्बोहायड्रेट्सवरून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सवरती शिफ्ट व्हायला पाहिजे आणि हेल्दी फॅट्स आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये हिरवा भाजीपाला, सिजनेबल फ्रूटचा समावेश करायला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये दिवसभरात 3 ते 4 लिटर पाण्याचा जर समावेश केला आणि आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्या पोटावरील चरबी आपण लवकरात लवकर कमी करू शकता. तर मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये किंवा डिजिटल लाईफमुळे आपल्याला कोणालाच एक्सरसाइज करायला टाइम भेटत नाहीये. तर तुम्हाला घरगुती एक्सरसाइज करून पोटावरील चरबी कमी करायचं असेल किंवा ओव्हरऑल लठ्ठपणा कमी करायचा असेल तर याच्या संदर्भात आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी
आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.